सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे अमित पाध्ये, हार्मोनियम वादक, तरुण पिढीचा प्रतिनिधी. संगीत क्षेत्रात त्याने अत्यंत अल्प कालावधीत अफाट काम केलं आहे, संख्यात्मक आणि गुणात्मकही. अमितचं हार्मोनियमचं शिक्षण डॉक्टर भावा आठवले तसंच पद्मश्री पुरस्काराचे मानकरी पंडित तुळशीदास बोरकर यांच्याकडे झालं. आणि सध्या सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक यांच्याकडे अमित पाध्ये याचं हार्मोनियमचं शिक्षण सुरू आहे. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा एका बाजूला बॉलिवूडच्या चित्रपटासाठीही काम करतो आणि दुसरीकडे मराठी नाटकांसाठीही काम करतो. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मुल्क आणि नमस्ते इंग्लंड या सिनेमांसाठी त्याने हार्मोनियम वादन केलं आहे. तर मराठीमध्ये 2018चे सर्वाधिक म्हणजे 39 पुरस्कार विजेतं नाटक संगीत देवबाभळी या नाटकासाठी त्याने संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीत केलेलं आहे. मराठी चित्रपटांमध्ये राजा शिवछत्रपती या चित्रपटापासून अमितने काम करायला सुरुवात केली. मग त्यानंतर व्हॉट अबाउट सावरकर, उबंटू, बॉईज, बायोस्कोप, गोट्या, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, पांघरुण, वसंतराव देशपांडे, ऑटोग्राफ. ही यादी खूप मोठी आहे. एका बाजूला हा तरुण साथीदार पद्मश्री पुरस्काराचे मानकरी शंकर महादेवन यांच्यासोबत लाईव्ह कॉन्सर्ट करतो, तर दुसरीकडे पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी उस्ताद झकीर हुसेन खां यांच्याबरोबर इतिहास या कार्यक्रमामध्ये साथ संगत करतो. लघुपटांमध्ये फॉरेवर व्हीमसाठी ऑस्ट्रेलिया इथे बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा पुरस्कार त्याला मिळतो. रागोपनिषद या ग्रंथावर आधारित भारतीय शास्त्रीय संगीत आणि भरत बलवंती यांच्या संगीत दिग्दर्शनात केलेल्या 80 बंदिशी समाविष्ट असलेल्या अल्बमचं संपूर्ण संगीत संयोजनातही तो मदत करतो. दूरचित्रवाणीच्या असंख्य मालिकांमध्ये त्याचं संगीत असतं. नुकताच वारसा या लघुपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. अमित, तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला अपार आनंद आणि अभिमान वाटतो आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला उदंड उदंड शुभेच्छा.
क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक, ऑर्गन वादक आणि संगीत संयोजक अमित पाध्ये यांच्याशी. अमितजी, आमच्या मैत्र हे ताल सुरांचे कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तसंच तुम्हाला तबल्याची संगत करणारे संदेश कदम तुमचेही अगदी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. अमितजी, मला अगदी खरं सांगायचं म्हणजे तुमचं संवादिनी वादन आम्ही ऐकलेलंच आहे, पण मला असं कळलं लहानपणी तुम्ही उत्तम नकलाकार होतात. म्हणजे शाळेत तुम्ही किती मार्क्स मिळवले हे आपण गुलदस्त्यात ठेवूया, पण अमित हा एक उत्तम नकलाकार आहे अशी तुमची ख्याती होती. खरं आहे? म्हणजे तुम्ही शिक्षकांच्याच नकला करायच्या त्यांच्या नकळत. ते काय जरा जरा दोन चार गमती जमती सांगा ना अशा. त्यावेळी कसं व्हायचं की शाळेमध्ये जे स्नेहसंमेलन असायचं त्यामध्ये काहीतरी विविध गुणदर्शन किंवा या पद्धतीचा कार्यक्रम असायचा आणि मी मित्रांमध्ये असं कधीतरी आमच्या वर्गात कोण कसं येतं किंवा DEDचे कोण नवीन शिक्षक आले तर ते काय कसं बोलायचं किंवा काय असं करायचं असे मी नकला करायचो. ते मित्रांनी हळूच जाऊन आमच्या सांस्कृतिक सगळं बसवणाऱ्या सरांना एकदा सांगितलं की हा आहे की ह्याचा ते पेटी वाजवतोच हा, पण हे पण त्याचं एक आहे. त्यामुळे तसा एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आणि मग ते काय करणारे हे सांगायचं नाही. स्नेहसंमेलन डायरेक्ट येऊन मी त्या ते कोण येणार असतील त्या स्टेजवर ढकलायचं किंवा त्या सरांच्या स्टाईलमध्ये मी यायचं, मग मुलांमध्ये एकदम हशा पिकायचा. असं ते गमती जमती असायचे. पण मग नकलाकार म्हटलं की अभिनयाचा गुण हा आलाच. म्हणजे तुमच्यात एक अभिनेता लपलेला आहे.
मला असं वाटतं की नकलाकार म्हणजे जे बघितलंय ते तसंच्या तसं तंतोतंत ज्याला आपण म्हणतो, ज्याला रिप्रोड्यूस म्हणतो, त्याचा फायदा तुम्हाला हार्मोनियम वादनात झाला की ऐकलेलं तसं तसं वाजवायचं? हो, खूप झालं. माझ्याकडे मी पेटीकडे वळण्याचा पण हीच एक बाजू आहे की पेटी वाजवताना मी कोणाला तरी बघितलं होतं आणि अरे हे काहीतरी वेगळं आहे, आपल्याला तसं काहीतरी करता येईल, ती नक्कल आपल्याला करता येईल का, म्हणजे त्या माणसाची नाही पण निदान त्या वादनाची नक्कल करता येईल का, या पद्धतीने माझी या वाद्याकडे ती कशी सुरुवात झाली? कारण मी असं ऐकलं तुम्ही सुरुवातीचं ज्याला आपण अगदी म्हणजे बेसिक एज्युकेशन म्हणतो, तुम्ही सुरुवातीचं शिक्षण असं कोणाकडेही घेतलेलं नाहीये, मग ती सुरुवात कशी झाली? मुळात माझ्या घरातच संगीत पहिल्यापासून आहे. माझे वडील तबलावादक आहेत, माझी आई सुद्धा घरामध्ये पेटी वाजवते, गाणी म्हणते, असं सगळं एक संगीताचं वातावरण माझ्या घरात असल्याने आणि माझे वडील तबलावादक आहेत, तर म्हणजे त्या भागामध्ये, कोकण भागामध्ये आशा खाडीलकर, रामदास कामत, घाग बुवा, ढोले बुवा या सगळ्यांच्या साथीला तबला वादनाला ते जायचे आणि त्यांच्याबरोबर मी लहान असताना त्यांच्याबरोबर जायचा, त्यांच्या मांडीवर किंवा त्यांच्या बाकड्यावर मागे झोपलेला असायचा आणि ते मला वाटतं ते नकळत संस्कार झाले असतील. तुमचं मूळ गाव कोकणातलं म्हणजे मूळ तुम्ही कुठले? मी देवगडचा, जामसंडे या गावचा. अच्छा, बरं. आणि मग वडिलांमुळे तुम्हाला हे वातावरण मिळालं? माझा मोठा भाऊ तबला वाजवतो, हो, प्रसाद पाध्ये, त्याची मला वाटतं या कार्यक्रमामध्ये मुलाखत झालेली आहे. बरोबर. हा, मग पेटी वादनाकडे म्हणजे ती कोणाची आधी तुम्ही पेटी ऐकलीत आणि मग आपण त्याची नक्कल करावी असं तुम्हाला वाटतं? तर त्या ह्या सगळ्या सांगीतिक बाजूमुळे आमच्या घरात कायम संगीताचं काही ना काहीतरी चालू असायचं. आमच्या घरामध्ये एक विशेष खोलीच होती की जिथे तानपुरे, पेटी, तबला हे मांडूनच ठेवलेलं असायचं. म्हणजे गवई घरी आला की तसा तो पाहुणा घरी आला जेवल्याशिवाय जात नाही, तसं आमच्या घरी गायल्याशिवाय जायचंच नाही कधी. त्यामुळे तसं हे होत असताना आमच्या गावातले एक नंदू जोशी म्हणून ते पेटी वाजवायला असायचे, नंदू काका जोशी म्हणून, आणि त्यांना मी ते वाजवताना बघायचो आणि ते खूप आनंदाने पेटी वाजवायचे त्या गायकाबरोबर. आणि मग त्याने गायलेली ती जागा वाजवली की त्यांच्या चेहऱ्यावर एक विशेष स्माईल असायचं, म्हणजे त्यांची पण नक्कल असा माझा एक भाग असायचा. ते वाजवताना कसं करतात, तो हात कसा करतात, हे माझं असायचं. तर त्या नकळत मी कधी त्याच्याकडे वळलो की ती नक्कल इकडे कधी आली हे मला पण कळलं नाही. हो, आणि मग तेव्हापासून पेटी वादनाचं माझं सुरू झालं. नंतर मग कॅसेट ऐकायची, कॅसेट लावायची आणि ते तसं वाजवायचं. ते जे वाजतंय ते वाजतंय त्याच्यात. त्यामुळे बोटांचा क्रम आहे का नाही का हे मला तेव्हा कळतच नव्हतं काही. ते नंतर मला पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईत जेव्हा आलो तेव्हा मला ते कळायला लागले की अरे बोटांचा क्रम असतो, टेक्निकल गोष्टी असतात त्याच्या, तंत्र आहे, ते तंत्र एक आहे, ते मला नंतर डेव्हलप झालं. पण नकळत हे संस्काराचं गेले. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही म्हणता की पहिल्या 100 रुपयाच्या नोटेमुळे माझं आयुष्य बदललं, तो काय किस्सा, काय 100 रुपयाची नोट कोणी तुम्हाला दिली का, काय झालं, म्हणजे काय होतं? असं माझ्या आयुष्यामध्ये 2 वेळा झालंय माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे संगीत संयोजक म्हणून पण झालंय आणि वादक म्हणून झालंय. डॉक्टर भावा आठवले हे देवगडातले नामांकित डॉक्टर आणि मला वाटतं ते ऑर्गन वादक आहेत का? ऑर्गन वादक आणि हार्मोनियम वादक सुद्धा आहेत. त्यांचे लिहिलेले अनेक ग्रंथ आपल्या गांधर्व महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमातही आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या चंद्रिका राग असेल किंवा त्या प्रकारचे अनेक राग त्यांनी जे निर्माण केले, तर रागसंगीतावर त्यांनी जे काही संशोधन केलंय त्याची पुस्तकं पब्लिश आहेत. आणि त्या दृष्टीने कसं झालं, एकदा ह्या सगळ्यात त्यांना कळलं की अरे विलासचा मुलगा पण पेटी वाजवतोय. तर त्यांनी एकदा बोलवून घेतलं मला घरी आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र पण होता, राजेंद्र ठाकूर. आम्ही 2 जण त्यांच्याकडे गेलो होतो. तर तेव्हा ते म्हणाले की देवल क्लब कोल्हापूर इथे स्पर्धा आहे, अच्छा, मी तुझं नाव नोंदवलंय, बर, तिथे तू जायचं आणि तिथे पेटी वाजवून यायची. तिथे तुला बक्षीस मिळेल ना मिळेल, पण हे माझ्याकडनं तुला आधी बक्षीस की तू तिथे जाऊन ती पेटी वाजवून आलास, असे ती एक गोष्ट. ते 100 रुपये. 100 रुपये. हो, अच्छा. हे मला असं वाटतं खूप मोठं प्रोत्साहन आहे. म्हणजे कुठल्याही पुरस्कारापेक्षा हे 100 रुपये म्हणून महत्व नाहीये, हा पुरस्कार आहे. आणि मग पुढे काय झालं कोल्हापूरला त्या स्पर्धेत? तर मी हो म्हणायच्या आधीच माझा मित्र हो म्हणाला, हो जाईल, तो वाजवेल. म्हटलं अरे तू मला विचार ना, मी जाणार आहे, मी पेटी वाजवणार आहे, मला वाजवायची पेटी. नाही तो वाजवेल, मी सांगतो. मग तो सायकलवरनं येताना तो म्हणाला, अरे माझ्याकडे ना 2-3 कॅसेट आहेत, त्या मी तुला देतो. कॅसेट तू नाहीतरी तू गाणी लावून वाजवतोस तशी ती कॅसेट लाव आणि पेटी वाजव. त्या कॅसेट होत्या पंडित गोविंदराव पटवर्धनांच्या. अरे बापरे. त्यामुळे त्या कॅसेट मी लावायचो. त्याच्यातला पुरिया कल्याण असेल, त्याच्यातला मारवा असेल, मधमात सारंगची एक बंदिश असेल, असे मी ते 2-3
मला जसे माझ्या बुद्धीला झेपेल जसे जमतील तसं, हा. झेपेल तसं मी बसवले होते हा. आणि त्याच्यावर मी देवल क्लबला गेलो होतो आणि मला तिथे 2ऱ्या नंबरचं बक्षीसही मिळालं. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अशा पद्धतीने गोविंदरावांना न बघता तुम्ही त्यांचं शिष्यत्व, हो. आता गोविंदरावांचा उल्लेख निघाला, एखादं छोटंसं काही म्हणजे कुठला राग असेल किंवा एखादं नाट्यपद वाजवून दाखवा. हो हो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे सगळं तुम्ही कॅसेट ऐकून म्हणजे हो. त्यातलं वादन सगळं ऐकून तुम्ही बसवलं आणि तिकडे 2रा क्रमांक माझा 2रा मिळाला. नंबर. मैत्र से हे ताल सुरांचे. मागील तुम्ही असं म्हणाला होतात की माझ्या आयुष्यात कणकवली शहराने मला खरा टर्निंग पॉईंट दिला. हो. ते कणकवलीचं काय आहे म्हणजे नक्की अशी कुठली घटना घडली कणकवलीमध्ये की तुम्ही नेहमी म्हणता की तिथनं माझं हे सगळं बदललं? माझे वडील, मी जसं म्हटलं की माझे वडील तबला वाजवतात, पण त्यांना तबला वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण मिळालं नाही किंवा ते त्यावेळी ते घेऊ शकले नाहीत परिस्थितीनुसार किंवा ते अंतर आणि हे सगळं बघता ते शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की माझी मुलं जिथे शिकतील ते उत्तम गुरुकडे शिकतील. त्यामुळे प्रसाद हा मुंबईमध्ये पंडित अरविंद मुळगावकरांकडे तबल्याच्या शिक्षणासाठी गेला आणि वडिलांनी माझे ठरवलं होतं की मला पंडित तुळशीदास बोरकरांकडे पेटी शिकायला पाठवायचं. अरे वा, क्या बात. तर योगायोग असा जुळून आला की नेमकं त्यावेळी माझी 10वी झाली होती आणि 11वीचं म्हणजे प्रवेश हे ते सगळं जमून आल्यामुळे त्या सुट्टीत मला त्यांनी सांगितलं की नाही नाही इथे जा आणि तू तो वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे आणि कणकवलीतली काही मंडळी त्यांनी तो वर्कशॉप गुरुजींचं ठेवलं होतं, बोरकर गुरुजींचं कणकवलीला. आणि मी तिथे त्यांच्याकडे गेलो होतो. पण मगाशी मी म्हटलं तसं तोपर्यंत तंत्र काहीच माहीत नसल्यामुळे गुरुजी स्टेजवरनं काहीतरी सांगतायत ते मला लक्षात येईना. म्हणजे ताल जरी अंगात असला तरी तो कागदावर लिपीत आला म्हणजे ज्याला आपण नोटेशन म्हणतो तर ते वाचायचं कसं हे मला कळत नव्हतं. आणि ते म्हणजे ते जे आधी त्याच्या आधी काय जे सांगत होते ते सगळं देवकृपेने म्हणा किंवा वाजत होतं पण ते सांगता येत नव्हतं किंवा हे वाजतंय हे कळत नव्हतं. त्यांना बहुतेक ते कळत होतं की इथे काहीतरी आहे, ह्याच्या हातात काहीतरी आहे असं. तर ती एक देशची बंदिश त्यांनी त्यावेळी एक ते शिकवत होते. म्हणजे ती अशी होती. आणि मला काही केलं रे ग सा रे म प नि सा हे उचलायलाच जमत नव्हतं कारण तो कागद त्यांनी लिहून आणला होता म्हणजे पटकन ते व्हावं सगळ्यांना समजावं म्हणून त्यांनी तो कागद दिला होता. तो मी वाचतोय, मला ते नुसतं तालात उचलता येत होतं पण त्यामुळे तिथे काय लिहिलंय, कितव्या मात्रेपासून उचलायचं आहे, 12व्या मात्रेपासून उचलायचं आहे का, 13व्या मात्रेपासून उचलायचं आहे हे माझ्या काही लक्षात येईना. आणि मी ते काहीतरी बोलतोय दुसऱ्या एका मुलाशी. गुरुजी बघतायत माझ्याकडे वरनं आणि ते म्हणाले तुला मी सांगतोय ते कळतंय का कळत नाहीये, किंवा एक काम कर तू इथे येऊन बस मी खाली जाऊन बसतो. मग मी गुरुजीने म्हटलं तुम्ही सांगताय ते मला कळतच नाहीये, मला ते लक्षात येत नाहीये. असं सांगितलं तर मी वाजवतो पण हे असं सांगितलं तर मला वाजवता येत नाही. त्यांना मोठी गंमत वाटली पण त्यांनी ते दाखवलं नाही त्या क्षणी. त्यांनी सांगितलं इकडे ये.
तिथे एक ज्यांनी तो प्रोग्राम ठेवला होता ते पंडित म्हणून पंडित प्रिंटिंग प्रेसचे मालक ते तिथे होते. ते म्हणाले हा विलास पद्याचा मुलगा आहे, हा चांगला वाजवतो. संध्याकाळी बाबांना बोलवलंय म्हणून सांग. मी म्हटलं आता काय करणार, म्हणजे ओरडा तिथून पण पडणार आणि घरनं पण. मी ह्याच्यासाठी तुला पाठवला होता का असं ते सगळं होणार. पण संध्याकाळी गुरुजींचा सोलो होता. तो सोलो झाल्यानंतर त्यांनी बाबांना बोलवून घेतला आणि त्याने सांगितलं की ह्याची आता 10वी झाली असं हा म्हणाला, तुम्हाला शक्य असल्यास ह्याला माझ्याकडे शिकायला पाठवा, मी ह्याला हार्मोनियमचं सगळं शिक्षण दे. आणि कुठल्याही म्हणजे त्याला म्हणतो आपण गुरुदक्षिणेची अपेक्षा म्हणजे ह्या लोकांनी कधीच काही दिलेलं नाही, त्याची न करता विद्यादान त्याप्रमाणे. आणि मला त्यांच्याकडे जाण्याची शिकण्याची संधी मिळाली. आणि मग बोरकर गुरुजींकडे किती वर्ष असं म्हणजे काय म्हणू आपण तालीमच खरी ही. हो, ती काही ट्युशन नव्हती त्यांची. हो हो. म्हणजे आता तुझ्या शैलीत सांगायचं झालं तर म्हणजे कुठल्याही कलेला ट्युशन लागत नाही, इंट्युशन असावी लागते. तसं त्या तिकडे माझं असं तालमी स्वरूप शिक्षण देण्यापेक्षा मला सहवास खूप मिळाला. म्हणजे मी समोरासमोर काय म्हणते बोटांचा क्रम तंत्र तर मला शिकता आलं. रागदारी खूप जास्त शिकता आली नाही कारण तेवढा सहवास म्हणजे तसा काळ मला नाही मिळाला. पण तेवढे मोकळेही नव्हते. आणि नंतर त्यांचं म्हणजे मी बऱ्याच उतार वयात त्यांच्या तिकडे झालो होतो, पण त्यांचा सहवास खूप मिळाला. अनेक कार्यक्रमांना त्यांच्याबरोबर जाणं, ते साथ करत असताना बाजूला तंबोऱ्यावर बसणं. म्हणजे मी राजन साजन मिश्रा असतील, राशीद खान असतील, अजय चक्रवर्ती असतील यांच्याबरोबर गुरुजी साथीला आहेत आणि मी तंबोऱ्याला त्यांनी बसवलंय. म्हणजे हे एक जे असं शिक्षण असतं ना ते मला खूप मिळालं. किंवा प्रवासामध्ये अनेक किस्से त्यांच्या लहानपणीचे असतील, त्यांच्या संगीत नाटकातले असतील, ऑर्गनकडे ते कसे वळले किंवा त्यांचा कसा दृष्टिकोन, हे बरंच ऐकता मला आलं त्या दृष्टीने. आणि असं माझं शिक्षण त्यांच्याकडे सुरू आता संगीत नाटक असा तू म्हणजे बोलताना उल्लेख, संगीत नाटकांकडे गुरुजी कसे शिकले, तर गुरुजीने अशी काही नाट्यपदं शिकवलेली होती का त्यावेळेला? म्हणजे मानापमानची ही गाणी, स्वयंवरातली ही गाणी, तर असं कुठलं एखादं मला त्यांनी एक गाणं शिकवलं होतं, मधुकर वन वन फिरत. अरे वा, मग थोडंसं आमच्या रसिक प्रेक्षकांना ऐकवा ना. अगदी नक्कीच. क्या बात आहे, क्या बात आहे. अमितजी, एक छोटासा एकदम वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे देवगडसारख्या छोट्या गावातनं तुम्ही मुंबईत आलात आणि आज स्थिरावलात म्हणजे या क्षेत्रामध्ये, तर हे खूप कठीण असतं माहिती आहे. पण आमचे देवगडमधले एक मित्र आहेत, ते नेहमी तुमचे कौतुक करताना असं म्हणतात, कविवर्य प्रमोद जोशी, की अमित हा नुसता वादनातच मजबूत नाही आहे, तर तो मनानेही खूप मजबूत आहे. असा म्हणजे एका खूप मोठ्या आजाराला तुम्ही आजाराचा सामना केला होता. तर ते थोडंसं मला ऐकायला आवडेल. ते अशासाठी की कलावंत किती वेगवेगळ्या मनस्थितीतून जात असतो म्हणजे, तर ते जरा थोडंसं सांगा ना.
इयत्ता 4थीमध्ये असताना, म्हणजे ह्यालाही कदाचित ते माहिती असेल कारण माझा स्नेही आज जो तबला वाजवतोय संदेश कदम, हा मी इयत्ता 1लीपासून आम्ही एकत्र आहोत. हो, ते अच्छा. आज इतके वर्ष मुंबईत आल्यावरही आम्ही एकत्र काम करतो बरं, संगीत बरं, क्षेत्रामध्ये. बरं. हां. त्यामुळे त्यालाही ते कदाचित आठवत असेल. इयत्ता 4थीमध्ये असताना अचानक मला एकदा काही गोष्टींचा त्रास सुरू झाला आणि तो काय आहे हे कळत नव्हतं. तर टॉन्सिलमध्ये एक वेगळ्या प्रकारची गाठ अच्छा झाली होती आणि त्याचं निदान देवकृपेने फार वेळेत झालं. हां कुडाळचे डॉक्टर सामंत म्हणून आहेत, ते बाबांचे मित्र होते. त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि त्याची बायोस्कोपी इथे मुंबईला पाठवल्यानंतर असं कळलं की मला फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आहे. ओ अच्छा. आणि त्याच्यानंतर त्यांच्या रेफरन्सने म्हणा किंवा अजून काही लोकांच्या पुण्याईमुळं ते निदान पटकन झालं आणि त्यावरचे उपचार अगदी पटापट होत गेले. लगेच सुरू झाले. जसलोक हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर अडवाणी म्हणून होते, त्यांनी आम्हाला टाटा मेमोरियलला पाठवलं. तिथे डॉक्टर पै म्हणून होते, डॉक्टर शमा म्हणून होत्या. असे वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर होते आणि त्यांनी जवळपास 9 महिने, म्हणजे मी माझा दुसरा जन्मच म्हणेन त्या ह्याच्यात, की 9 महिने टाटा मेमोरियलला ट्रीटमेंट घेतल्यानंतर. आणि एक महत्त्वाची मुद्दा म्हणजे मला आवर्जून सांगावंच वाटतं की अध्यात्माची आवड किंवा ते संस्कार असल्याकारणानं घाग बुवांना तू ओळखतोस, ते बाबा त्यांच्या साथीला असल्यामुळे त्यांनी त्यांना सगळं सांगितलं होतं की निश्चिंत राहा, घाबरू नकोस, महाराज आहेत त्याच्यामुळे त्याला बरं वाटेल. महाराज आहेत. तर त्याने मी आज सुखरूप आहे आणि आज तुमच्या सगळ्यांसमोर जे काही आहे ती कला सादर करू शकतो. उत्तमच आहे ती कला. अजून एक तुमची खासियत अशी आहे की तुम्ही वेळ अजिबात फुकट घालवत नाही. म्हणजे आम्ही असं ऐकलं की जेव्हा सगळं जगच थांबलं होतं, काय म्हणूया आपण, त्या कोरोना आणि ह्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये, तो वेळ देखील तुम्ही फुकट घालवला नाही आणि आहे त्या परिस्थितीत काही ना काहीतरी करत राहिलं. तर त्यावेळी तुम्ही काय, म्हणजे तुम्ही खूप काही केले त्यावेळेला संगीत क्षेत्रामध्ये असं. पण अशी एखाद दुसरी कुठली आठवण की तो वेळ फुकट घालवायचा नाही, त्यावेळी काय काय केलं होतं तुम्ही, त्यातल्या काही गमती जमती सुद्धा आहेत, एखादी कुठली तरी रसिक प्रेक्षकांसाठी? कोविडच्या काळामध्ये अचानक तो लॉकडाऊन आणि मग ते सगळं वाढत गेली ही प्रोसेस, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कर्मधर्म संयोगाने आम्ही, म्हणजे मी, माझा भाऊ, आमचं कुटुंब सगळं आम्ही कोकणात आमच्या घरी गेलो आणि तिथे जवळपास 6 ते 7 महिने अडकलो म्हणण्यापेक्षा उलट चांगली सुट्टी आणि रियाज करायला वेळ, विचार करायला वेळ, असं सगळं ते झालं. आणि म्हणजे ते काय म्हणतात त्याला, तिथे सोन्याहून पिवळं, म्हणजे आम्ही त्या आंब्याच्या सीझनमध्ये गेल्यामुळे आणि कोविडच्या काळात ते सगळं थांबलेलं असल्यामुळे भरपूर आंबे आणि हे सगळ्या याच्यामुळे, उष्णता आणि या सगळ्यामुळे शेंडी ठेवून असा एक वेगळा लुक, म्हणजे केस उष्णतेचा विकार होऊ नये म्हणून केस कमी केलं, त्यांनी शेंडी ठेवली होती. म्हटलं आता हे केलंय, आता एवढा गेटअप केलाय, परत मग अभिनय तुम्ही म्हणालात तसं, तो एक, तर काय करूया तर नाही, मग एक आपण एक गाणं करूया असं म्हणून 2 गडीचा डाव, ते गाणं मी आणि प्रसादने इन्स्ट्रुमेंटल आम्ही दोघांनी मिळून ते तयार केलं. त्याची YouTube लिंक आहे, ते गाणं तुम्ही नक्कीच YouTubeवर जाऊन बघू शकता. नाही, आपण आजच रसिक प्रेक्षकांसाठी तो व्हिडिओ आज आपण इथे दाखवूया. म्हणजे सदुपयोग ज्याला आपण म्हणतो वेळेचा, आणि एक कुठेतरी नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असते अशी. तर तो छोटासा व्हिडिओ बघूया आणि मग गप्पांचा फड रंगवूया.
क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच म्हणजे एक वेगळ्या दुनियेत तुम्ही घेऊन गेलात. मैत्र से हे ताल सुरांचे. संगीत संयोजक तुमच्यामध्ये लपला आहे, तर त्याची सुरुवात कशी झाली? आणि मला वाटतं आता लेटेस्ट तुमचा कुठला तो हिरा मंडी वेब सिरीज मध्ये वेब सिरीज साठी तुम्ही 2 गाणी मी संगीत संयोजित केलेली आहेत. एक 14वीं शब को कहा, म्हणजे श्रेया घोषाल यांनी गायले, आणि सकल बन हे राजा हसन यांनी गायलेलं. ही 2 गाण्याचं संगीत संयोजन माझं केलेलं आहे. पण याची सुरुवात कशी झाली? ह्याची सुरुवात म्हणजे तो पुन्हा एक किस्सा आहे. बरं, म्हणजे ही पेटीच मला या सगळ्या ठिकाणी घेऊन आलेली आहे. म्हणजे मी स्वतःहून तिकडे गेलो का ते केलं नाही, हे पेटीमुळेच मला हे एक 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 दालन आपण जसं मिळत गेलं असं आपण म्हणतो. तर माझी बहीण पूर्वजा पाध्ये, तिचे वडील शरद पाध्ये हे नागोठण्याला एका IPCL म्हणजे आताची रिलायन्स त्या कंपनीत ते कामाला होते. आणि तिथे मुंबईच्या वर्षा भावे ज्या गायनातल्या गुरु आहेत त्यांचा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमाला आम्ही पण तिथेच, मी आणि प्रसाद परत तिकडे होतो. आणि वर्षाताईंबरोबर हार्मोनियमसाठी कमलेश भडकमकर जे प्रथितयश संगीत संयोजक आहेत ते तिथे आले होते. तर पूर्वजाच्या वडिलांनी सांगितलं की तुमचा कार्यक्रम कुठे डिस्टर्ब नाही, पण तुमचा जेव्हा ब्रेक असेल तेव्हा हा एक नाट्यगीत वाजवणार आहे, 1-2 मिनिटं 3 मिनिटं काय त्याला नाट्यगीत वाजवायचं ते वाजवणार आहे. आणि परत ते बसवलेलं जेवढं असेल ते सगळं आधी वाजवायचं म्हणजे पूर्णपणे. त्या ह्याच्यामध्ये ते मी वाजवल्यानंतर कमलेश आता म्हणाला तू कुठे असतोस? मी म्हटलं मी नुकताच मुंबईत आलोय आणि काय बोरकर गुरुजींकडे हार्मोनियम शिकतो, बाकी काय करतोस? म्हटलं काही नाही करत, मुंबईत आल्यावर मला फोन कर. मग मी त्याला मुंबईत, आम्ही त्याच्या कार्यक्रमानंतर मुंबईत गेल्यानंतर मी त्याला फोन केला. तो म्हणाला मला फेमस स्टुडिओला भेटायला ये. तिथे तेव्हा सारेगमचं शूटिंग चाललेलं होतं. अच्छा, बरं. आणि त्या शूटिंगला गेल्यानंतर तो म्हणाला अरे मी एक सहाय्यक शोधतोय माझ्या कामासाठी, तर तुला म्युझिकल बॅकग्राऊंड आहे, तुला सहाय्यक म्हणून राहायला आवडेल का? तेही करून बघू आपण, कारण तेव्हा ते सगळं हे होतंच. आणि त्या दृष्टीने मी त्याच्याकडे रुजू झालो एक सहाय्यक म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं मला संगीत संयोजनाचे धडे हळूहळू मिळायला लागले. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर मी सुरू झाल्यानंतरचं पहिलंच रेकॉर्डिंग मला आशा भोसलेंचं बघायला मिळालं. क्या बात आहे. त्यानंतर कमलेश दादामुळे मला खळे काकांकडे सलग 2 वर्ष जाता आलं. खळे काकांचे काम करताना, त्यांच्या अल्बमचं काम करताना मला त्यांना बघता आलं. वेगवेगळे वादक तिथे यायचे, अगदी मोठमोठे वादक, माधव पवार असतील किंवा कोण कोण, हे सगळे वादक मंडळी तिथे यायची. महेश खानोलकर असतील किंवा व्हायलिन वादक महेश खानोलकर असतील, हे सगळे वादक तिथे त्यावेळी यायचे आणि मला त्यांना बघता यायचं. किंवा कमलेश दादा हे काय काम करतोय. आणि मुळात ही टेक्निकल आवड मला पहिल्यापासून होती. म्हणजे लहानपणापासून एखादी वस्तू दिसली की ती काय असेल ती वस्तू, खरं तर ती बिघडायचीच, काय असतं हे बघण्यात, पण ती एक ती मजा असते ना, टेक्निकल गोष्ट काय असते. नाही, पण उत्सुकतेपोटी माहिती सुद्धा होते की त्यामुळे त्या उत्सुकतेपोटी अरे हे काय ते काय, म्हणजे याच्यामध्ये काय. मग त्याच्यामधनं मला प्रोग्रामिंग म्हणजे कम्प्युटरच्या सहाय्याने केलं जाणारं काम ते काय असतं, ध्वनी मुद्रण काय असतं, रेकॉर्डिंगचं काय असतं टेक्निक, इथून टायमिंग दिल्यानंतर तो वादक त्या टायमिंगला ते कसं काय बरोबर वाजवतो. किंवा ती लिपी जी असते, नोटेशन ज्याला म्हणतो, वादकाला काहीही माहीत नाही आधी कुठलं गाणं आज आपण वाजवणार आहोत. आणि महेश खानोलकर सारखा किंवा सत्यजित प्रभू असेल, आदित्य ओक असतील, हे तिथे यायचे. त्याच्यामुळे ती पेटी पण मला बघता यायची तिथे. आदित्य ओकची पेटी बरोबर तो नोटेशन बघणार आणि तेवढंच कसं वाजवणार हे त्याला कसं कळायचं, ह्याची एक मला आवड निर्माण झाली. नोटेशनचा पण काहीतरी किस्सा आहे, मला वाटतं अनिल मोहिले साहेबांनी तुम्हाला काहीतरी. हो, एका कार्यक्रमाच्या दरम्यान मला भरत बळवल्ली माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू अनिल मोहिलेंना घेऊन माझ्या कार्यक्रमाने, तर दुसरं तूच जा, म्हणजे ते एकदम तुला पण त्यांची भेट घेता येईल. आणि तसेल तर त्यांच्याबरोबर गाडीतनं येताना त्यांनी मला विचारलं तुम्ही काय करता. म्हटलं मी पेटी शिकतोय. त्यांनी विचारलं नोटेशन लिहिता का. तर तोपर्यंत बंदिश लिहायची सवय झाली होती, कारण गुरुजींनी सांगितले की ते लिहून घ्यायचं किंवा तान या मात्रेपासून या मात्रेपर्यंत संपायला पाहिजे. हे तर एका मात्रेत 2 अक्षर येतात का 3 स्वर येतात हे तोपर्यंत कळायला लागलं होतं. म्हटलं हो, बंदिशी लिहून घेतो. तर म्हणे नाही, नोटेशन लिहिता आलं पाहिजे. दुसऱ्याने घेतलेलं नोटेशन पहिल्यांदा वाचायला शिका. कुठलंही चाफा बोलेना घ्या, गीत रामायणातलं सोयश्री घ्या, कुठलंही तुम्हाला जे आवडेल, जे मिळेल तुम्हाला उपलब्ध असेल ते घ्या. ती कॅसेट लावा, ते CD लावा आणि बोट ठेवून नोटेशन वाचायला शिका. हे असं सांगेपर्यंत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. तर म्हणजे अनिल मोहिले इतका मोठा माणूस, त्यांनी सांगितलं नाही तू माझ्या शेजारीच बसायचं, दुसरीकडे कुठे जायचं नाही, आता इथे बसायचं, आपण दोघं मिळून हे गाणं ऐकूया. आणि भरतचं गाणं तर तुम्हाला माहिती जाईल, हे सगळ्या
ते मध्येच त्याचा ताण चालू होती, एक म्हणजे असं तो 2-2 आवर्तनाच्या ताना चालू होत्या. आणि मोहिले म्हणाले की हे वाजवू शकतोस? मी म्हटलं हो, हे वाजवू शकतो. लिहू शकतोस? तिथे पंचायत झाली. म्हटलं नाही, लिहू नाही शकत. अरे वाजवू शकतोस याचा अर्थ स्वरज्ञान आहे, मग लिहू का नाही शकत? तर ते आता लिहायला शिक. म्हणून मी सांगितलं की नोटेशन फार महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने मग मी त्या दृष्टीने बघायला लागलो नोटेशन कसं लिहायचं किंवा काय. आणि त्याचा मला वापर संगीत संयोजनामध्ये नक्कीच झाला. मी तुमचा एक कार्यक्रम पाहिला, झाले त्याला 2-3 वर्ष. म्हणजे असंच जसं तुम्ही आता किस्सा सांगितला, नागोठणेला तुम्हाला एक 2-3 मिनिटच काहीतरी नाट्यपद वाजवायला मिळालं, तसं असंच काहीतरी प्रसंग घडला होता. आणि तुम्ही वेगवेगळ्या गाण्यांमध्ये हार्मोनियम या वाद्याचा वापर कसा झालाय असे वेगवेगळे पीसेस तुम्ही वाजवून दाखवले होते. तर अशी काहीतरी झलक दाखवा ना, अगदी झलक या स्वरूपात जरी 2-3 गाण्यांमधलं सांगितलं तरी चालेल. एका कार्यक्रमामध्ये मी पेटीची साथ करत असताना विकत गीतेला श्याम ह्या गाण्याचा पहिला पीस मी वाजवत होतो. म्हणजे पेटी वादक असल्यामुळे अरे तो पीस तू वाजव. शामराव कांबळेंनी तो वाजवलेला पीस होता. सत्यजित प्रभू तेव्हा कीबोर्डवर होता. मी तो पीस वाजवला. तो म्हणाला अरे असं काय वाजवलास तो पीस? तो असा नाही वाजलाय. अच्छा, ती पेटी वेगळ्या पद्धतीची आहे, तुझी प्रोफेशनल पेटी ती नाहीये. ती त्याला भाता कसा आहे बघ, त्याचा आवाज कसा आहे बघ. तू नोटेशन बरोबर वाजवलंस पण त्याचं अंग असं नाहीये. तर त्या दृष्टीने मला मग विचार करायला मिळाला. आणि तो पीस तुम्हाला माहिती असेल. असा तो पीस आहे. तर मी त्यावेळी वाजवताना तुम्हाला असा साधा सोपा किंवा सरळ असा तो नाही वाजलाय. ती पेटी थोडी जुनी आहे किंवा काय आहे, त्यामुळे त्याचा भाताही तसाच आपण वापरतो किंवा कमी हवा असलेले भाता. किंवा कजरा मोहब्बत. आणि अजून तुम्ही कुठला तरी एक पीस वाजवला. शामराव कांबळेंचं आता तुम्ही नावं घेतलं ना, त्यावेळी तुम्ही काहीतरी त्यांची आठवण सांगितली होती आणि तो कुठला तरी तो पीस मी वाजवला. एकाच या जन्मी जणू, तो जरा वाजवून दाखवा ना. मला वाटतं हा शामराव कांबळेंनी काहीतरी संगीत संयोजन केलं याचं. आणि तो मी एका कार्यक्रमामध्ये वाजवला होता. आणि आता तुमचा कुठला तरी खूप मोठा प्रोजेक्ट सुरू होता ना काहीतरी? हो, मी आता एक तो प्रोजेक्ट केला. म्हणजे रागोपनिषद नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामधनं 80 बंदिशी निवडून, अच्छा, स्वराधीश भरत बळवल्ली यांनी त्याला संगीतबद्ध केलेलं आहे 80 बंदिशींना. आणि त्या 80 बंदिशींचं संगीत संयोजन मी केलंय. आणि ते अगदी ऑर्केस्ट्रल संगीत संयोजन असेल किंवा एक लार्ज ज्याला आपण सिनेमॅटिक संगीत संयोजन ज्याला म्हटलं जातं, सिनेमॅटिक अरेंजमेंट, त्या पद्धतीने अरेंज करून त्या सगळ्या बंदिशी आता लोकांसमोर काही महिन्यातच येतील. आणि क्लासिकल क्षेत्रातले 30 दिग्गज कलावंत, देवकी पंडित असतील, अजय चक्रवर्ती असतील, राशीद खान असतील, जयतीर्थ मेवुंडे असतील, कौशिकी चक्रवर्ती असतील, रघुनंदन पणशीकर, संजीव अभ्यंकर, या सगळ्यांनी मिळून त्या बंदिशी गायलेल्या आहेत. अरे वा. आणि हे कधी येणार, म्हणजे रिलीज कधी होणार आहे? हे आता या जून ऑगस्ट नंतर कधीतरी रिलीज होईल.
अच्छा, बर 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 बर, क्या बात आहे. वेगळाच हा वेगळाच एकदम पैलू आहे की वेगळा. क्लासिकल म्युझिक आपण संगीत आत्तापर्यंत म्हणजे खूप लोकांनी त्याच्यावर काम केलेलं आहे, त्याच्यावर अनेक संशोधनं झालेली आहेत किंवा त्याला आपण मैफिली स्वरूपात आपण बघतोय, पण हे एक लार्जर एक कॅनव्हासवर ते आलं तर ते कसं ऐकू येईल, 70 mm ज्याला आपण म्हणतो, फिल्मचं गाणं कसं ऐकू येईल किंवा काय येईल, तर त्या पद्धतीचं एक संगीत संयोजन त्याच्यामध्ये केलंय. संदेश कदम हाही त्याचा एक भाग आहे. त्याने पूर्ण याचा तबला प्रसाद पाध्ये आणि संदेश कदम या दोघांनी मिळून 80 बंदिशीमध्ये अगदी सगळ्या ठेक्यात सकट वाजवलेले आहेत. क्या बात आहे. आणि क्या बात. अनेक वादक मंडळींनी त्याच्यामध्ये सहभाग क्या बात आहे, क्या बात आहे. आम्हाला उत्सुकता आहे, म्हणजे होय, तो हो. कधी एकदा आम्ही ऐकतोय सगळं जे तुमचं काम आहे ते. अजून एक मला अशी म्हणजे काय म्हणे उत्सुकता आहे की आता ज्या ज्या कलावंतांची तुम्ही नावं घेतलीत, म्हणजे गायक कलावंतांची, मला वाटतं ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही अनेक वेळा मैफिलीत म्हणजे शास्त्रीय संगीतापासून अगदी अभंग, नाट्यसंगीत सगळेच बाज तुम्ही त्यांच्याबरोबर साथ संगत केलेली आहे. तर या सगळ्यांबरोबर साथ करताना ज्याला आपण म्हणतो की त्या त्या गायकाच्या गळ्यानुसार आपला हात गेला पाहिजे, म्हणजे तर अशी काही म्हणजे जाणीवपूर्वक त्याचा केलेला अभ्यास किंवा त्यांची काही वैशिष्ट्य यासाठी घेतलेले वेगळे असे काही कष्ट, असं काही तुम्हाला सांगता येईल? म्हणजे देवकीताई असतील तर मला अशा पद्धतीने वाजवावं लागतं, किंवा रघुनंदन पणशीकर असतील तर त्यांच्याबरोबर मला अशा पद्धतीने वाजवावं लागतं, किंवा अशा काही गमती जमती वादनातल्या तुमच्या त्यावेळी काही घडलेल्या अशा काही? मुळात बोरकर गुरुजींबरोबर जात असताना अनेक दिग्गज मंडळींना गुरुजी कशी साथ संगत करतायत आणि किती पद्धतीने ते फॉलो होत आहे हे सगळं बघायला मिळाल्यामुळे वादक किंवा संवादी वादकाने त्या अगदी बरोबर काय म्हणतात त्याला, गायकाला सूर छान मिळेल आणि आपलं कुठेही मोठेपणा तिथे न दाखवता किंवा मला किती येते बघा, मला हा राग किती कळतोय म्हटल्यापेक्षा गायकाला गाण्याला अनुसरून साथ संगत हे खूप कटाक्षाने मला शिकायला मिळालं किंवा मी ते पाळतो ते करत असताना. तुम्ही गुरुजींकडनं अजून एक गोष्ट अशी शिकून घेतली ती म्हणजे ट्युनिंग, वाद्य ज्याला म्हणतो, ते कशासाठी? काही अडचणी येतात म्हणून? अडचणी येतात कारण प्रवासामध्ये कधी काय होतं, हे म्हणजे वाद्य आहे, आपण प्रवास करतो ते वेगवेगळ्या वातावरणात असतं किंवा काय असतं आणि आतमध्ये धातू आहे, त्याच्यामुळे तो कधी कधी होऊ शकतं काहीतरी, किंवा आपण ज्याला म्हणतो की अगदी सुरात नाहीये, किंवा असं आपण ज्याला म्हणतो की अरे थोडासा मला कमी वाटतो किंवा काय वाटतोय. असं एकदा अमेरिकेमध्ये एकदा झालं होतं. मी पेटी घेऊन पद्मश्री शंकर महादेवन यांच्याबरोबर साथीला असताना त्या सिॲटलला एक कार्यक्रमाच्या आधी ते इतकं थंड वातावरण होतं किंवा काय होतं आणि आतमध्ये कॉपर बेस हे असल्यामुळे ट्युनिंगला सारखं वर खाली वेगवेगळ्या टेम्परेचरमधनं आल्यामुळे पेटीला कधी असं होत नाही, पण त्या दिवशी ते म्हणजे तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे बोरकर गुरुजींकडे असताना ते ट्युनिंग पद्धत बघितल्यामुळे आणि त्याची ती अवजारं कशी वापरायची, कितपत वापरायची, ती जी स्वराची जी जीभ असते त्याला घासल्यानंतर ते किती त्याचं कसं येईल ह्याचं टेक्निक असल्यामुळे मी तो कार्यक्रम करू शकलो तिकडे. हो, पण म्हणजे हे सुद्धा ही वेगळी कला आहे. म्हणजे नुसतं पेटीवादन ही जरी वेगळी कला, तशी सुरात मिळवणं हे सुद्धा, आणि त्यासाठी कान एकदम तयार लागतो. मला असं वाटतं ही गुरुकृपा आहे. म्हणजे गुरुजींनी फक्त बोटच शिकवली नाही तर हे सुद्धा तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं तर बोरकर गुरुजींनी पेटी वाजवताना बसायचं कसं इथपासनं शिक्षण दिलेलं आहे अगदी प्रत्येक शिष्याला. कोणालाच असं नाही, बसताना तुम्ही कसं बसायचं आहे, झब्बा तुमचा इस्त्री केलेलाच हवा, किंवा एक प्रेझेंटेबल आर्टिस्ट म्हणून आल्यानंतर तुमच्याकडे बघितल्यानंतर एक प्रसन्न वाटलं पाहिजे. तर ह्यासाठी सुद्धा बोरकर गुरुजींनी अनेक शिष्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे नुसतंच पेटी आणि राग शिकवला असं नाही, तुम्ही बसताना सुद्धा प्रेझेंटेबल बसा, तुमचं एकूणच व्यक्तिमत्व छान प्रसन्न असलं पाहिजे. मैत्राचे ताल सुरांचे. थोडंसं तुमच्या आता ऑर्गन वादनाकडे येतो. म्हणजे ते सुद्धा निर्व्यातपणे शिक्षण तुम्हाला बोरकर गुरुजींनी दिलं असेल, पण एखादं नाट्यसंगीत किंवा ज्याला आपण म्हणतो की संगीत नाटकाचा प्रयोग असेल त्यावेळीचं ऑर्गन वादन आणि नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात ऑर्गन वादन जे केलं जातं, यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे आता समजा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे, तुम्ही ऑर्गन साथीला त्यावेळीची साथ आणि प्रत्यक्ष नाट्यप्रयोग सुरू आहे आणि त्यावेळीची ऑर्गन साथ, यामध्ये काही नक्कीच म्हणजे फरक म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक थोडे बदल करावे लागतात. ते अशा दृष्टीने की
गायक नट हा आपल्यापासून 4 ते 5 फुटांवर असतो, हो, लांब असतो. लांब असतो. तेव्हा मुळात आधी तो एक त्याचं वाक्य पूर्ण होऊन तो सूर त्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी थोडा सुरांचा भरणा नाट्यसंगीत म्हणजे नाटकाची साथ करत असताना सुराचा प्रयोगाच्या भरणा वेळी, प्रयोगाच्या वेळी. पण नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाच्या वेळी तुम्हाला व्यवस्थित मॉनिटर्स उपलब्ध असतात, ते सगळं असतं. त्याच्यामुळे तिथे तुम्ही वेगळ्या शैलीने थोडासा वादन करू शकता. पण मला वाटतं संगीत नाटकाला थोडासा अलर्ट राहून आणि थोडासा काय म्हणतो आपण नेहमी जसं वाजवतो त्याच्यापेक्षा 19-20 थोडा लाऊड सूर मिळण्याच्या दृष्टीने, बरोबर, मुद्दामून आघाती असा नाही पण एक सूर मिळण्याच्या दृष्टीने एक त्याचं. आणि ऑर्गन वादनासाठी वेगळा सराव असा काही करावा लागतो? कारण नाही ते काय आपला उजवा हात चालतोय म्हणजे डाव्या हाताने काय ठीक आहे वेळ मारून नेते असं काही नाही, त्याचा सराव असतो किंवा त्याचा एक टेक्निक आहे. दोन तीन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो. मुळात आधी हे वाद्य पाश्चात्य वाद्य आहे जसं आपण म्हणतो, किंवा हे चर्चमध्ये वाजवलं जातं, वेगवेगळ्या सिम्फनीच्या दृष्टीने ते वाद्य बनलेलं आहे. पण नाट्यसंगीताला ते इतकं चपखल बसलंय की आता त्याला पाश्चात्य वाद्य कोणी म्हणणारच नाही. मुळात हे नाट्यसंगीताचंच वाद्य किंवा बालगंधर्वांचंच वाद्य आहे असं त्याला म्हटलं जाईल. इतकं ते एकरूप झालेलं आहे, एकजीव झालेला आहे आपल्यामध्ये. तर त्याच्यामध्ये वादनाच्या काही पद्धती आहेत की मेलेडी किती फॉलो करायची किंवा कशी फॉलो होते. आता काही लोकांचं असं आहेत की तरबेज आहेत की ज्यांचे दोन्ही हात चालतात. हो ना, हो, की दोन्ही हातांनी ते अगदी मेलडी फॉलो करू शकतात. पण असं नाहीये की कोणाचे हात चालत नाही असं माझा म्हणण्याचा उद्देश नाहीये. त्याच्यामध्ये फक्त त्या वाजवण्याच्या पद्धती आहेत की ते प्रत्येकाचं तंत्र वेगवेगळं आहे. तर त्या पद्धतीने तो ऑर्गन वाजवला जातो. थोडंसं तुमचं ऑर्गन वादन आम्हाला ऐकवा ना. मगाशी मी म्हणत होतो तसं की हे मुळात पाश्चात्य वाद्य असल्यामुळे त्या पद्धतीचं म्युझिक ह्याच्यावर वाजलं गेलं किंवा वाजलं जातं. आणि ह्याचं स्वरूप पण हे आता जितकं दिसतं एवढं नसतं. हे थोडं काय चांगलंच अवाढव्य त्याचं स्वरूप असं. चर्चमध्ये किंवा गॉस्पेल म्युझिकमध्ये याचा वापर आपण नाट्यगीताला जसं फॉलो करतो असं न होता त्याचा स्वरसमूह म्हणजे कॉर्ड्स वाजवण्याच्या दृष्टीने ह्याचा वापर केला जातो. तर तो अशा पद्धतीने असतो की अशा पद्धतीने केला जातो. आणि आपल्याकडे ती पद्धत आल्यानंतर म्हणजे आपल्याकडे नाट्यगीताला हे वाजवल्यानंतर याचा शांत धीर गंभीर आवाज इतका गोड आहे, मोहक आहे की नाट्यगीताच्या शब्दांनाही तो अगदी काय म्हणतात त्याला चपखल बसला आणि तो एकजीव झाला नाटकामध्ये. किंवा नाटकालाही सूर देताना म्हणजे गायक नटी जे कोण असेल ते स्टेजवर असताना कुठलंही वाक्य बोलत आल्यानंतर खालनं सूर दिल्यानंतर त्याचा सूर पटकन दिला जातो. तो कुठल्याही प्रकारे पेटीसारखा कर्कश पद्धतीने लागत नाही. कारण ह्याच्यामध्ये सक्शन आहे आणि त्याच्यामध्ये प्रेशर आहे. त्या सक्शनमुळे असल्यामुळे तो गोड वाटतो ऐकताना आणि एक त्याला भरणा मिळतो सुरांचा वाजवताना आणि वाजवलं जातं. आता वाजवण्याची पद्धत म्हणजे नाट्यगीत म्हणजे नाट्यगीताचा प्रोग्राम आणि संगीत नाटक याच्यामध्ये काय वाजवण्याची पद्धत आहे. तर गायक नट लांब असल्यामुळे आणि त्याला असं आपण प्रोग्राममध्ये जसे मॉनिटर घेतो अशी सोय तिथे नसल्यामुळे कारण स्टेज असतं, सेटअप असतो, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो थोडासा पद्धतीने सुराच्या दृष्टीने फॉलोच्या ऐवजी सुराच्या दृष्टीने ते जास्त वाजवलं जातं. तर मी एक नाट्यबतामध्ये त्याचं थोडंसं वाजवून दाखवतो की तो सुरात दिल्यानंतर कसं वाजलं जातं. जर मला नाट्यगीतामध्ये वाजवायचं असेल तर म्हणजे नाट्यगीताच्या कार्यक्रमात वाजवायचं असेल तर मी तो दोन्ही हातांनी त्याचा स्वराचा भरणा घेऊन किंवा कुठे मेलडी फॉलो करून काही ठिकाणी मी स्वर देऊन असा मी तो वाजवेन. तर
क्या बात आहे. खरं तर या वाद्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि खूप खूप मोठा म्हणजे अभ्यासाचा हा विषय आहे. पण कुठेतरी वेळेचं बंधन पाळायचं म्हणून आज आपल्याला थांबायला लागतं आहे. पण आज तुम्ही आमच्या या मैत्र हे तालसुरांचे कार्यक्रमामध्ये आलात आणि छान पेटीवादन झालं, ऑर्गन वादन झालं आणि खूप छान आठवणी देखील सांगितल्यात. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. संदेशजी, तुमचेही अगदी मनापासून आभार. पण आमची अशी इच्छा आहे की या ऑर्गनवर तुम्ही म्हणजे भैरवी, अभंग किंवा काय जे तुम्हाला आत्ता वाजवावं असं वाटेल ते आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी वाजवावं आणि या आपल्या भागाची सांगता करावी. एक उघाउघाने मैत्र हे तालसुरांचे हे आता आपण म्हटलंच आणि माझं संगीत संयोजनाचं बॅकग्राऊंड म्हणजे आपण जसं म्हणतो त्याला की असल्यामुळे मला एक इथे गोष्ट नमूद करावीशी वाटते की या कार्यक्रमाचं शीर्षक गीताचं संगीत संयोजन देखील मीच केलेलं आहे. काय सांगता. त्यामुळे त्या पद्धतीने ते मला करता पण आलं काम. नक्कीच. त्यामुळे या कार्यक्रमाचा पण मी एक भाग आहे असं मला म्हणायला हरकत नाही. जरूर. मी नक्कीच एक अभंग वाजवतो आणि या कार्यक्रमाची सांगता करतो. नक्कीच. Thank you.